नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिना संपेपर्यंत आपण नदीला वाण जे आहे तर ते कशा प्रकारे द्यायचं आहे, वाणामध्ये नक्की काय काय असावे, आपल्या आसपास नदी नसेल तर काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. अधिक महिना हा सध्या सुरू आहे आणि हा अधिक महिना 3 वर्षातून एकदा येत असतो. श्री हरी विष्णूंना हा अधिक महिना समर्पित आहे. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तमाचा महिना, म्हणजे श्री हरी विष्णूंचा महिना. अधिक महिन्यालाच धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हटले जाते. अधिक महिन्यामध्ये केलेली पूजा, व्रतवैकल्य, दानधर्म, अनुष्ठाने, पारायणे याचे आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होत असते. अधिक महिना म्हणजेच अधिकाचे फळ प्राप्त करून देणारा महिना. अधिक महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर प्रत्येक व्यक्ती काही ना काही करत असते. कोणी व्रतवैकल्य करत असते, त्याचप्रमाणे कोणी उपवास करत असते, कोणी विष्णूंची पूजा करत असतं, तर कोणी पारायणे, अनुष्ठाने सुद्धा करत असतं. असा हा अधिक महिना संपेपर्यंत कोणत्याही दिवशी आपण गंगेला सुद्धा वाण देऊ शकतो. अधिक मासामध्ये वाण देण्याला खूप महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपण लेक जावयाचा मानपान करून मुलीला आणि जावयाला वाण देत असतो, सुवासिनी पूजन करून घरी आलेल्या सुवासिनींना सुद्धा वाण देत असतो, त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये गाईला वाण दिले जाते. तसेच या अधिक मासामध्ये नदीला म्हणजेच गंगेला सुद्धा वाण देण्याची परंपरा आहे. अधिक महिना संपेपर्यंत आपण नदीला वाण जे आहे तर ते कशा प्रकारे द्यायचं आहे, वाणामध्ये नक्की काय काय असावे, आपल्या आसपास नदी नसेल तर आपण काय करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्रीहरी विष्णू आणि गंगा देवी यांचे नाते हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. पुराणानुसार गंगा ही भगवान विष्णूंच्या चरणातून प्रकट झालेली दिव्य नदी मानली जाते. म्हणूनच गंगेला विष्णुपदी असे सुद्धा म्हटले जाते. प्रत्येकाला गंगेला वाण देणे हे शक्य नाही, त्यामुळे आपल्या आजूबाजूला जी नदी आहे तर या नदीला आपण या अधिक मासामध्ये वाण देऊ शकतो. श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेल्या अधिक महिन्यामध्ये गंगा स्नानाला सुद्धा महत्त्व आहे. या महिन्यामध्ये एकदा तरी गंगेमध्ये स्नान करावे असे म्हटले जाते. परंतु प्रत्येकाला गंगेमध्ये स्नान करणे हे शक्य होत नाही. त्यावेळेला आपण दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल टाकू शकतो. आपल्या जर घरामध्ये गंगाजल असेल तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये दररोज हे 4 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. ज्यामुळे गंगा स्नानाचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. परंतु आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर आपण चिमूटभर हळद सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो आणि त्या पाण्याने स्नान करू शकतो. जेवढे महत्त्व हे अधिक महिन्यामध्ये गंगा स्नानाला आहे, तर तेवढेच महत्त्व हे गंगेला वाण देण्याला सुद्धा आहे. गंगेला दिव्य शक्तीचे रूप मानले जाते. वामन अवतारात भगवान विष्णूंनी 3 पावलात विश्व व्यापले. त्यावेळी विष्णूंनी आकाश भेदले आणि त्यांच्या चरणावर ब्रह्मदेवाने कमंडलोतीत पवित्र जल अर्पण केले. तेच दिव्य जल पुढे गंगा म्हणून प्रकट झाले अशी सुद्धा मान्यता आहे. आणि म्हणूनच गंगा ही विष्णूंच्या चरणाशी संबंधित आणि अत्यंत पवित्र मानली जाते. अधिक महिन्यामध्ये गंगा स्नानाला विष्णू पूजे इतकेच महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपण अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करत असतो, श्रीहरी विष्णूंचे स्मरण करत असतो, त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये आपण गंगेचे सुद्धा स्मरण करायचे आहे आणि आपल्याला गंगेला सुद्धा वाण जे आहे तर ते अर्पण करायचे आहे. परंपरेनुसार अधिक महिन्यामध्ये महिला नदी किनारी जाऊन हे वाण देत असतात. त्याचप्रमाणे दीपदान करत असतात. अखंड सौभाग्य लाभावे, आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे, कुटुंबाला उत्तम आरोग्य लाभावे, आपल्या घरामध्ये सुख समृद्धीमध्ये वाढ व्हावी, तर यासाठी नदीला वाण हे अधिक महिन्यामध्ये दिले जाते. अधिक महिन्यामध्ये नदीला वाण देण्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. अधिक मास हा श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि या महिन्यामध्ये केलेले दान, जप, पूजन आणि वाण हे कित्येक पटीने जास्त पुण्य देणारे मानले जाते. त्याचप्रमाणे नदीबद्दल एक कृतज्ञता म्हणून सुद्धा हे वाण दिले जाते. नदी आपल्याला पाणी देत असते, त्या पाण्याचा वापर करूनच शेतकरी त्याची शेती करत असतो आणि त्या शेतातूनच अन्न तयार होत असते आणि ते अन्न आपल्याला जीवन देत असते. म्हणूनच नदीप्रती एक कृतज्ञता म्हणून सुद्धा अधिक महिन्यामध्ये नदीची पूजा केली जाते आणि नदीला वाण दिले जाते. सौभाग्यवती महिला अधिक मासामध्ये अखंड सौभाग्यासाठी आणि घराच्या सुख समृद्धीसाठी नदीला वाण देत असतात. त्याचप्रमाणे या अधिक मासामध्ये नदी स्नान आणि नदीमध्ये दीपदान केल्यामुळे आणि नदीला वाण दिल्यामुळे मानसिक शांतता मिळते. त्याचप्रमाणे पापांचा क्षय होतो असे सुद्धा मानले जाते. नदीला वाण देणे म्हणजेच एक प्रकारे निसर्गाची पूजा आहे. निसर्गाचे पूजन आणि आपला निसर्ग जतन करण्याचा संदेशही यामध्ये लपलेला आहे. तर अशा प्रकारे अधिक महिन्यामध्ये आपल्याला नदीला वाण जे आहे तर ते द्यायचं आहे. ज्या दिवशी आपल्याला नदीला वाण द्यायचा आहे, त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे,
चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची वगैरे पूजा करायची आहे आणि सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला नदीला हे वाण द्यायचं आहे. शक्यतो दुपारची वेळ जी आहे तर ती आपल्याला टाळायची आहे. सकाळी शक्य नसेल तर सायंकाळच्या वेळेला आपण हे जे वाण आहे तर ते देऊ शकतो. प्रत्यक्ष गंगेला जरी वाण देणे शक्य नाही तर आपल्या आजूबाजूला एखादी छोटीशी नदी असेल तरी त्या नदीला सुद्धा आपण हे वाण जे आहे तर ते देऊ शकतो. आता वाण देत असताना नदी किनारी गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला नदीला हळदी कुंकू वाहायचं आहे. थोड्याशा अक्षता वाहायच्या आहेत आणि फूल वाहायचं आहे. म्हणजे आपल्याला नदीची पूजा करायची आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर आपल्याला एक केळीचं पान घ्यायचं आहे. केळीचं पान नसेल तर आपण पत्रावळी सुद्धा घेऊ शकतो आणि यावरती आपल्याला ओटी भरायची आहे. ओटी जी आहे तर ती आपण साडीने भरू शकतो किंवा खणा नारळाने सुद्धा भरू शकतो. साडी असेल, खण असेल, नारळ असेल, थोडेसे तांदूळ किंवा गहू, खोबऱ्याचा तुकडा, हळकुंड, सुपारी, बदाम, त्याचप्रमाणे गजरा आणि दक्षिणा. यामध्ये आपण दक्षिणा ठेवत असताना अगदी 1 रुपया जरी दक्षिणा ठेवली तरी चालेल. परंतु अधिक महिन्यामध्ये जेव्हा आपण कोणालाही वाण देतो तर त्या वाणामध्ये दक्षिणा ही ठेवायलाच हवी. आता जेव्हा आपण नदीला वाण देणार आहोत, आपण जे काही पैसे ठेवतो तर ते पैसे वेस्टच जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला 1 रुपया का होईना दक्षिणा ठेवायची आहे. जास्त पैसे न ठेवता 1 रुपया आपल्याला त्या ओटीमध्ये ठेवायचा आहे आणि ही ओटी आपल्याला केळीच्या पानावरती तयार करायची आहे आणि आपल्याला त्या नदीमध्ये सोडायची आहे. तर अशा प्रकारे सर्वप्रथम आपल्याला त्या नदीची ओटी भरायची आहे. यानंतर आपल्याला नदीला वाण जे आहे तर ते द्यायचं आहे. वाण देत असताना आपण 33 धोंड्यांचं किंवा 33 अनारशाचं वाण किंवा आपण एखादा पदार्थ बनवू शकतो आणि त्याचं सुद्धा वाण देऊ शकतो. आता हे जे आपण पदार्थ बनवतो तर ते शक्यतो आपल्याला गव्हाच्या पिठापासून बनवायचे आहेत. कारण जेव्हा आपण हे वाण देणार आहोत 33 धोंड्याचं किंवा 33 अनारशाचं तर अप्रत्यक्षरित्या आपल्याकडून अन्नदान सुद्धा होणार आहे. नदीमध्ये जे काही जीव आहेत, जे काही मासे, खेकडे असतात तर आपण जे काही पदार्थ वाणामध्ये ठेवलेले आहेत तर ते जीव हे पदार्थ जे आहेत तर ते खातात आणि आपल्याकडून अप्रत्यक्षरित्या अन्नदान सुद्धा होत असते. आता हे वाण देत असताना आपल्याला काय करायचं आहे? एक केळीचं पान किंवा पत्रवाळी घ्यायची आहे. त्यावरती 33 धोंडे आपल्याला किंवा 33 अनारसे ठेवायचे आहेत. त्यावरती आपल्याला एक रुमाल झाकायचा आहे आणि त्यावरती एक तुपाचा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. तो प्रज्वलित करायचा आहे. त्याला आपल्याला हळदी कुंकू आणि फूल अर्पण करायचं आहे आणि हे वाण जे आहे तर ते आपल्याला नदीमध्ये सोडायचं आहे. तर अशा प्रकारे आपण झाकून वाण देऊ शकतो कारण वाण झाकून दिल्यामुळे आपल्या वाणाला नजर लागत नाही. त्याचप्रमाणे गुप्तदानाचे आपल्याला फळ प्राप्त होते. जर आपल्याला झाकून वाण द्यायचे नसेल तर आपण जे काही अनारसे किंवा धोंडे जे आहेत तर ते वाणामध्ये ठेवलेले आहेत तर त्यावरतीच एक तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि हे जे वाण आहे तर ते नदीला द्यायचं आहे. जरी आपल्याला नदीची ओटी साडीने भरणे शक्य नसेल तरी सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊज पिसाने सुद्धा ही ओटी भरू शकतो. अधिक महिन्यामध्ये नदीची ओटी भरण्याला सुद्धा तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे केळीच्या पानावरती एक ब्लाऊज पीस ठेवून त्यावरती आपण थोडेसे गहू किंवा तांदूळ ठेवून त्यावरती हळकुंड, सुपारी, खारी, खोबऱ्याचा तुकडा, पूजेचा बदाम एवढं साहित्य जरी ठेवलं आणि ओटी भरली तरी सुद्धा चालते. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मानलं जाणारं दान म्हणजे दीपदान. अधिक महिन्यामध्ये 33 दिव्यांच्या दानाला खूप महत्त्व आहे आणि नदीमध्ये दीपदान करण्याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे 33 कणकेच्या दिव्याचे दान सुद्धा आपण ज्या दिवशी नदीला वाण देणार आहोत तर त्या दिवशी करू शकतो. यासाठी आपल्याला 33 कणकेचे दिवे बनवायचे आहेत. त्यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे. तूप वापरणे शक्य नसेल तर आपण तेलाचा वापर सुद्धा करू शकतो आणि हे दिवे आपल्याला एका द्रोणामध्ये किंवा केळीच्या पानावरती ठेवायचे आहेत, प्रज्वलित करायचे आहेत आणि आपल्याला नदीमध्ये ते सोडायचे आहेत. म्हणजेच आपल्याला नदीमध्ये 33 दिव्यांचं दीपदान सुद्धा करायचं आहे. आपल्याला जर नदीला वाण देणे शक्य नसेल, आपल्या आसपास नदी नसेल तर आपण एखाद्या सौभाग्यवतीला किंवा एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा हे दान देऊ शकतो. त्याचप्रमाणे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपण 33 दिव्यांचं दीपदान करू शकतो आणि हे दिवे आपण दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली ठेवू शकतो किंवा गाईला खायला देऊ शकतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिना संपेपर्यंत आपण नदीला वाण जे आहे तर ते कशाप्रकारे द्यायचं आहे, वाणामध्ये नक्की काय काय असावे, आपल्या आसपास नदी नसेल तर काय करावे, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.